तर पोचण्यासाठी झाला होता उशीर. ही म्हणली उशीर झाला तुला, येऊन सगळेजण सुरू केले होते लिहिण्यासाठी. आणि एवढा गर्दा आहे कारण हेअरमध्ये थोडं असतं, टाईम लागतं थोडं जास्त, आणि पूर्ण थेअरी आणि पूर्ण हे करावं लागतं. मैत्रीण मला हसत होते, आल्याला व्हिडिओ करायला लागले. आणि काल दिला होता आम्हाला डेमो हेअर वॉशचा. जसं की आता सगळ्यांचे एक एक डेमो असतात. मेकअपमध्ये मी मिनी ब्लॉग केले नाही, पण स्किनमध्ये तर करायला जमत नव्हतं कारण तिथं प्रायव्हसी असते, त्यामुळं मोबाईल वगैरे यूज करायला जमत नाही. तसंच हेअरमध्ये सुद्धा जमत नाही. मॅडम म्हणतात नाही मोबाईल यूज करायचा, तरी पण मी थोडं थोडं घेतलं आहे शूट करून असं. आणि हिचा पण पहिला दिवस होता आजचा, आणि माझा पण पहिलाच दिवस होता. म्हणजे जर समजा आपलं कस्टमर आले, त्यांना हेअर वॉश पाहिजे, मसाज वगैरे पाहिजे, तर असे स्टेप आहेत त्या. आणि तिनं हेअर वॉश करत होती, तिला एक एक स्टेप सांगत होते. म्हणजे एक एक म्हणजे नाही, तिनं पण थोडं विसरलं होतं. विसरल्यानंतर हेच होतं ना, पहिलं प्रॅक्टिस आहे आमचा, तर त्यामुळं तिला मी सांगत होते की असं कर तसं कर. म्हणजे एखादी लक्षात नसेल किंवा मला पण लक्षात नसल्यावर सांगतो आम्ही, कारण पहिला दिवस आहे आपला, पहिलं प्रॅक्टिस चालू आहे तर होतं. आणि काही झालं होतं काल, एकदम माझं कान दुखत होतं ना, दवाखान्यात वगैरे गेले होते, त्याच कानात थोडं पाणी जात होतं, त्यामुळं मी तसं धरलं होतं, बाकी काही नव्हतं. कारण तसं पकडल्यानंतर एकदम बरोबर कानात पाणी गेलं नव्हतं, कारण पहिलाच टाईम होता तिचा पण धुवायचा, त्यामुळं. आणि हे हेअर वॉश करणं झाल्यावर लगेच ना टॉवेल रॅपिंग पण करायचं. म्हणजे जर आता समजा आपण अकॅडमीमध्ये शिकलेलो तर एकदम प्रोफेशनली शिकवतात तिथं सगळीच गोष्ट. आता स्किनचं झालं, मेकअपचं झालं, किंवा आता हेअरचं पण एकदम चांगलं. म्हणजे जर आपण समजा कोणत्या सलूनमध्ये वगैरे काम केलं तर एकदम प्रोफेशनल वाटावं सगळ्या गोष्टी. त्यामुळं आता तिथं टॉवेल रॅपिंगचं पण शिकवलं होतं. तिनं ते रॅप करत होती, आणि माझे केस एवढे लांब होते, तिला खूप टाईम लागला. जसं समजा 35 मिनिट्समध्ये हेअर वॉश कंप्लीट करायचं आपल्याला, तर तिला पूर्ण 50 मिनिट्सपर्यंत लागले असतील, कारण लांब केस असल्यामुळे तिला धुवायला थोडा वेळ लागला. आणि तिचे छोटेच आहेत म्हणा, पण माझे लांब होते, मला सोपं पडलं तिच्यासोबत करायला, पण तिला माझ्यासोबत करायला थोडा वेळ लागला. आणि दुसरं टेन्शन मला हे आलं होतं की आपण घरी आयुर्वेदिक शॅम्पू वगैरे यूज करतो, किती केसांची काळजी घेतो आपण, तिथं एवढं केमिकलवालं शॅम्पू होतं, आणि तिथलंच शॅम्पू पण आणि कंडिशनर पण तिथलंच यूज केलं. त्यामुळे मला थोडं भीती वाटत होतं की काय होईल केसांना, पण काही नाही झालं. अशा प्रकारे तिनं माझी हेअर वॉश केली. आणि त्याच्या पहिलं कोणतं काही ॲलर्जी वगैरे आहेत का ते सगळं विचारून घेतात, तेव्हाच आपलं सगळी पूर्ण प्रोसेस करतात. असे बोलले केस होते, तिने वाळून घेतले केस ड्रायरनं. मी थोडंच वाळव म्हणलं, कारण तिला थोडं वाळवायचं पण शिकायचं होतं, ड्राय करायचं. आणि मला नको होतं गरम, कारण घरी पण असून मी स्वतः करत नाही. आणि ह्या आम्ही 4 जणी आहोत एका बॅचच्या पार्टनर. अशा प्रकारे आमचं हेअरचं झालं माझं. आता उद्या मी तिचं दाखवणार आहे. चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तिला पण मी फेसबुकला कोलॅब करणार आहे, तिची पण ID बघा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय फ्रेंड्स.